त्याच्याबद्दल थोडीशी माहिती बघूया, जी आपल्याला माहिती असलीच पाहिजे. काय सांगितलं तुम्हाला? व्हेरी इसेन्शियल. आपण मागास करता असं म्हटलं की व्हेरी इम्पॉर्टंट ओके, नंतर जनरल. तसं हे आपण WBC आरक्षित बघताना 9 शब्द तुमच्या लक्षात, सॉरी 16 वाक्य, सॉरी 12 वाक्य लक्षातच पाहिजे तुमच्या. वाक्य म्हणण्यापेक्षा 12 शब्द आहेत फक्त तिथे. कधी 12 शब्द समजल्याशिवाय आपण 13व्या वाक्याकडे जाऊ शकत नाही. आणि कॉमन आहे, त्यात काही वेगळं नाही, तुम्हाला फक्त लक्षातच ठेवायचं. सगळ्यात महत्त्वाचं आरबीसी WBC रेटेड. तुम्हाला काय सांगितलं, याचं काम काय आहे? ऑक्सिजन कॅरी करायचं किंवा कार्बन डायऑक्साइड कॅरी करायचं. आपल्या केसापासून नाकापर्यंत ऑक्सिजन घेऊन जायचं, कार्बन डायऑक्साइड घेऊन यायचं काम कोणाचं आहे? WBC. तुम्हाला काय शॉर्ट सांगितलं की इम्युनिटी, रोग प्रतिकार शक्ती देण्याचं काम कोण करते? प्लेटलेट. याचं काम काय? कोॲग्युलेशन. हे फक्त एक ऍड करा वाटलं फंक्शन इज काय आहे. त्याचं काम काय? ट्रान्सपोर्ट करायचं. ओके, त्याचं काम काय? इम्युनिटी प्रोव्हाइड करायचं. बॉडीला आपल्या इन्फेक्शन वगैरे झालं तर इम्युनिटी द्यायचं काम असतं. आणि ह्याचं काम काय? कोॲग्युलेशन किंवा ब्लड कोॲग्युलेशन. समजलं? थोडक्यात शॉर्ट मध्ये काम काय आहे ते बघितले. काम नाही झालं तर आपण प्रॉपर बघणार आहे मध्ये कसं आहे. तर एक लक्षात घ्या, द वर्ड पोएसिस, POIESIS, हा तिने काय दिलं बघा, पोएसिस. ओके, पोएसिस. पोएसिस हे याचा अर्थ आहे फॉर्मेशन. काय? आता बघा, इरिथ्रो, आरबीसीला आपण बघितलं, आरबीसीला नाव असते इरिथ्रोसाइट. मग इरिथ्रो म्हणजे आरबीसी, पोएसिस म्हणजे तयार होणं, ल्युको म्हणजे WBC, पोएसिस म्हणजे तयार होणं, थ्रोम्बोन म्हणजे प्लेटलेट, पोएसिस म्हणजे तयार होणं. अवघड आहे. मग याला आपण असं लिहू शकतो, फॉर्मेशन ऑफ इरिथ्रोसाइट इज नोन एज इरिथ्रोपोएसिस. फॉर्मेशन ऑफ ल्युकोसाइट इज नोन एज ल्युकोपोएसिस. फॉर्मेशन ऑफ थ्रोम्बोसाइट इज नोन एज थ्रोम्बोपोएसिस. समजलं? फक्त आपल्याला शब्द लक्षात ठेवायचा आहे पोएसिस. ओके, पोएसिस डोक्यातच ठेवायचं. पोएसिस इज नथिंग बट फॉर्मेशन. पोएसिस इज नथिंग बट तयार होणे. कोण तयार होणं? त्याच्या आईकडे शब्द. एकच लक्षात ठेवलं की तुमचं सगळं तिन्ही लक्षात. दॅट इज द वर्ड पोएसिस. The word poiesis is a Greek word which means the formation. Formation of WBC, formation of RBC, formation of platelet. समजलं? तीन शब्द लक्षात राहिले. इथं आपला अर्धा तास संपला. अवघड आहे नाही. सेकंड थिंग, आता काय कंडिशन असते बघा, दुसरा आपल्याला असं लक्षात करायचंय, वाढल्यानंतर काय करायचं, कमी झाल्यानंतर काय करायचं. आता एक लक्षात घ्या, हे WBC, RBC, प्लेटलेट आपल्या शरीरामध्ये कमी होऊन पण उपयोगी आणि वाढून पण उपयोगी. वाढलं तरी पण आजार होणार, कमी झालं तरी पण आजार होणार. काय सांगितलं तुम्ही? काय झालं? मग त्याचं असं कसं काय म्हणता तुम्ही? उलट चांगलं आहे की रक्त वाढलं, RBC वाढलं चांगलं आहे? तसं नाही, ब्लडची व्हिस्कोसिटी वाढते. व्हिस्कोसिटी म्हणजे तिची आत असलेली काय म्हणते आपल्याला, थोडक्यात सरबतमध्ये असलेली साखर. साखरेचं काय म्हणतो? काय म्हणतो? काय जास्त झालं तर हृदयावर जाणार, प्रेशर द्यायला. जेवढं व्यवस्थित आहे पाण्यासारखं तो हृदयाला प्रॉब्लेम येणार नाही. जर व्हिस्कोसिटी असेल तर तेव्हा ब्लड प्रेशर वाढायला लागणार. त्यामुळे कुठलीही गोष्ट वाढणं चांगली नाही. WBC पण इन्फेक्शन असलं तर WBC वाढतात. इन्फेक्शन असेल तर त्या एखाद्या ऑर्गॅनिझमला मारण्यासाठी WBC वाढतात. कधी कधी मारायला जाऊ सुद्धा मारतात. त्यामुळे कमी होणं पण महत्त्वाचं नाही. काय काय सांगितलं मी? वाढणं पण लय उपयोगाचं नाही, लय कमी वाढ जरा पुढे जाते. ओके, हे प्लेटलेट आहे. प्लेटलेट काय कोॲग्युलेशनचं काम करणार आहे. मग प्लेटलेट कमी झालं तर काय होणार? आपण बरेच वेळा ऐकतो बघा, डेंग्यू झाला, डेंग्यू मध्ये प्लेटलेट कमी झाले, माणूस गेला. आयडिया पण दिलं असं. तर काय होते, प्लेटलेट जर कमी झालं तर कोॲग्युलेशन होऊ शकत नाही. आतल्या आतच रक्तस्राव चालून मरायला होते. रक्तस्राव झाला, बीपी लो होते, बीपी लो झालं मध्ये लागलं. समजलं मी काय म्हणतोय? त्यामुळे कमी होऊन उपयोग नाही. हा, इथं थोडंफार जास्त झालं तर चालू शकते, पण ते पण जास्त चालणार नाही, कारण आपल्या बॉडी बॅलन्स केलं ना. फॉर एक्झाम्पल तुमच्या माझा पगार किती आहे? 20,000 पगार आहे. आपण
आपण डोक्यात कॅल्क्युलेशन केलेलं असते ह्या महिन्यात 20,000चं काय करायचं, त्याला एवढं द्यायचे, किराणा मालाचे, तेलाचे, ह्याचे त्याचे, दुधाचे, तेलाचे सगळं आपण कॅल्क्युलेशन केले. जर कुठे कमी झालं पैसे तसं हे कमी जास्त होऊन चालणार नाही. आपण कंडिशन आपण बघणार आहे वाढल्यानंतर काय म्हणायचं. ओके, द वर्ड सायटोसिस मीनिंग इन्क्रीज. ओके, सायटोसिस आपण म्हटलं पोएसिस म्हणजे तयार होणं, फॉर्मेशन. सायटोसिस म्हणजे इन्क्रीज होणं. बघा सायटोसिस आहे, सायटोसिस आपल्याला कळतोय. आणि पॉली याचा अर्थ पण वाढणे. काय काय म्हणतो तुम्हाला पॉली म्हणजे पॉली म्हणजे पॉली हाऊस आहे आमचं. पॉली हाऊस म्हणजे मोठं हाऊस आहे आमचं. ओके, किंवा सायटोसिस कशा करायचं. मग आरबीसीच्या वेळी आपण पॉलीसायथेमिया हा शब्द वापरतो. हे सेक्शन आहे तुमचं लक्षात ठेवा. मग ल्युकोसायटोसिस, थ्रोम्बोसायटोसिस. सायटोसिस शब्दाला कुठे डोके द्यायला पाहिजे काय, इन्क्रीज द नंबर ऑफ डब्ल्यूबीसी, इन्क्रीज द नंबर ऑफ प्लेटलेट किंवा इन्क्रीज द नंबर ऑफ थ्रोम्बोसाइट. सगळ्यात पहिले हे पाठ केलं तुम्ही काल, मी तुम्हाला सांगितलं त्याला इरिथ्रोसाइट म्हणायचं. हे जर लक्षात राहिलं तर तुम्हाला लक्षात येईल की इरिथ्रोसाइट. ओके, हे डब्ल्यूबीसी ला काय म्हणतो आपण ल्युकोसाइट. हे ग्रीक वर्ड आहे, दोघांचा अर्थ एकच आहे. आणि प्लेटलेटला काय म्हणतो आपण थ्रोम्बोसाइट. कळलं. पहिल्यांदा त्याचे घराचं नाव पाठवा, म्हणजे आपलं असेल घरात एक नाव आहे तिथे नाव काय म्हणतात नाही, ठीक आहे चांगली गोष्ट आहे. काय म्हणतो समजलं, घरात एक नाव असते बाहेर एक नाव असते, जसे दोन दोन नाव आहे. खरं दुसरं नाव जे आहे त्याच्यावरून आपण तीन शब्द काढायला पाहिजे. इथं पण ल्युको ल्युको ल्युको, थ्रोम्बो थ्रोम्बो थ्रोम्बो, म्हणजे महत्त्वाचे नाव कुठले हे नाव समजलं रे. त्यामुळे इन्क्रीज नंबर ऑफ आरबीसी इज नोन ॲज पॉलीसायथेमिया. इन्क्रीज मग किती नंबर असतो तर नॉर्मल वर्ड आपण नंतर पाठ करणार, पहिला तुम्हाला शब्द सांगतो. इन्क्रीज नंबर ऑफ आरबीसी इज नोन ॲज पॉलीसायथेमिया. इन्क्रीज नंबर ऑफ डब्ल्यूबीसी इज नोन ॲज ल्युकोसायटोसिस. इन्क्रीज नंबर ऑफ प्लेटलेट्स इज नोन ॲज. तुमच्या पुस्तकात वेगवेगळे दिले, मी एकत्र केले होते. कळलं, लक्षात राहण्यासाठी सोपं जाते म्हणून केलेलं आहे. समजते. त्यानंतर आता कमी होणं. आता लक्षात घ्या, the word penia meaning कमी. हे तीन शब्द आपण लक्षात ठेवलं. पोएसिस म्हणजे फॉर्मेशन, सायटोसिस म्हणजे तयार होणं, पेनिया म्हणजे कमी होणं. आपल्याला हे नऊ शब्द लक्षात ठेवायचे. इथं बघा इरिथ्रोसाइटोपेनिया कमी होणं, ल्युकोपेनिया, थ्रोम्बोसाइटोपेनिया. समजलं. the word penia means decrease number, the word cytosis means increase number, the word poiesis means formation. समजलं तुम्ही काय सांगितलं. फक्त आपण हे एवढं एकच वेगळं लक्षात ठेवायचं, that is the poly. समजलं. पॉली पण नाही, पॉली इरिथ्रोसाइट म्हणून नाही, आपल्याला पॉलीसायथेमिया म्हणतात. त्यामुळे हे एक नाव देऊन तुम्हाला या नाव मध्ये वेगळं लक्षात ठेवायचं. समजलं तुम्ही काय म्हणाले. जरा समजलंय व्हिडिओ थांबवलं. तर काउंट कसा मोजायचा, केसापासून नाकापर्यंत किती वेळ मोजणार का आपण सांगितलं. आपल्या शरीरामध्ये किती रक्त असते 5 लिटर, ऑन एव्हरेज 4 to 6 लिटर सांगितलं. पण याच्या असते किती 5 लिटर. मग आपण त्या 5 लिटर मध्ये सांगणार का 5 लिटर मध्ये किती होते, लय मोठा काउंट होते, कोटी अंश असते का होते. आम्ही आपण पुढे जातो कसं आपण बघत नाही. आपण काय करतोय क्यूबिक मिलीमीटर म्हणजे काय हे बघा 1 मिलीमीटर जाडी, 1 मिलीमीटर रुंदी, 1 मिलीमीटर सगळं असतं ठोकळा होत आहे. ओके, समजा ठोकळा झाला क्यूब असतो आपला. क्यूब 1 मिलीमीटर जाडी, रुंदी, उंची सगळी 1 क्यूबिक मिलीमीटर आहे. ओके, त्याच्यावर रक्त दाखवतो. त्याच्यात काय करतो आपण रक्त टाकायचं. एखादी थेंब आला थेंब काय असेल ते, आणि त्याच्यावर किती ते मोजायचं. म्हणून प्रत्येक ठिकाणी दिले पर mm क्यूब. क्यूब याचा अर्थ क्यूबिक मिलीमीटर. 1 mm जाडी, 1 mm रुंदी, 1 mm उंची, उंची जाडी रुंदी एवढा क्यूब घेतला आणि त्या क्यूब वर आपण रक्ताचा एक थेंब टाकला. काय केलं आणि त्याच्यामध्ये
किती आरबीसी आहे, त्याच्यामध्ये किती डब्ल्यूबीसी आहे, त्याच्यामध्ये किती प्लेटलेट आहे. समजलं? त्याचा आपण काउंट केलं. मला परत सांगतो मी, एका ड्रॉप मधला आपण मोजा लावला की तिथं 5 लीटर किती. मग मी तुम्हाला सांगतो एका क्यूब वर एवढे म्हणजे किती बघा. सगळ्यात जास्त कोण आहे ते आपण बघितलं बघा. इथे काय सांगितलं मी, मिलियन. इथे काय सांगितले, के म्हणजे 1000. इथे काय सांगितले, लाख. पहिला हे युनिट लक्षात ठेवा. प्रत्येक पेपरला कॅल्क्युलेटर कोड. तेव्हा मला पाठ करायचं. आरबीसी सगळ्यात जास्त असतात, त्यानंतर प्लेटलेट असतात, त्यानंतर डब्ल्यूबीसी असतात. जरा समजलं? थोडंफार डोक्यात आहे. मी तुम्हाला सांगितलं सगळ्यात जास्त रक्तामध्ये घटक कोण आहे, आरबीसी. कारण ते आपण हे सांगतोय मिलियन मध्ये सांगतो. त्यानंतर मिलियन, 10, 100, 1000, 10,000, 1 लाख, 1 लाखच्या पुढं 10 लाख, 10 लाखच्या पुढं 1 करोड, 1 करोडच्या पुढं 10 करोड, 10 करोडच्या पुढं मिलियन, 10 लाख म्हणजे 1 मिलियन. हे 1 लाख आहे, हे किती आहे, सॉरी म्हणजे मिलियन. म्हणजे ह्याच्या पुढचं एवढं काय म्हणजे हे मिलियन मध्ये. म्हणून मिलियन हे महत्त्वाचे. म्हणजे रक्तामध्ये जास्त सगळ्यात आरबीसी. 2 नंबरला कोण आहे, लाख वाले. मिलियनच्या नंतर लाख वाले. कळलं? लाखाच्या आधी 1000 वाले. समजा जरा. त्यामुळे सगळ्यात जास्त हे पहिला लक्षात ठेवा, मिलियन. आरबीसी म्हणजे तुम्हाला आठवलं पाहिजे कोण, मिलियन हा शब्द. डब्ल्यूबीसी म्हणजे कोण आठवलं पाहिजे, 1000. आणि मिलियन म्हणजे कोण आठवलं पाहिजे, लाख किंवा लाख. समजलं जरा? मग हे पण आपण पुढचा आकडा पाठ करायचा. आकडा किती येतो बघा. इथं आहे 5 to 5.5. जवळपास 5 ते 5.5 मिलियन क्यूबिक मिलीमीटर एवढे आपल्याकडे आरबीसी असतात. ओके, तरी बघा एकक फार महत्त्वाचं आहे, क्यूबिक मिलीमीटर. क्यूबिक म्हणजे क्यूब असलेला, मिलीमीटर म्हणजे 1 mm असलेला. समजलं? त्यानंतर हे किती आहे, 2.5 to 4.5 प्लेटलेट लॅक पर क्यूबिक मिलीमीटर. समजलं? 5 ते 5.5, 2.5 ते 4.5 आणि हे किती आहे, 5 ते 11. सगळीकडे वेगवेगळे दिलेले असते. एक पुस्तकात 8 ते 11,000 दिलेले आहे, 8 ते 12,000 दिलेले आहे. ऑन ॲव्हरेज म्हणतात आपण 5,000 ते 15,000 असं समजूया. कळलं? एनसीईआरटी सांगितले ते आपण पाठ करायचं. एनसीईआरटी पुस्तकाला असते बघा किती सांगितलं आकडा. आणि जर तुम्ही एक्झॅक्ट मला विचारला तर आमच्या पुस्तकामध्ये 8 ते 12,000 डॉक्टरांच्या पुस्तकामध्ये. समजलं? म्हणजे एक डिफर होत असते, चेंज जरासं होत असते. दर्शन स्टेट बोर्डचा अभ्यास करत असताना सोबत एनसीईआरटी पुस्तकामध्ये सर हे एक पॉइंट राहिलाय असं जर तू सांगितलंस मला तर मी ते शिकवू शकतोय. पण तू मला सांगितलं नाहीस तर मी शिकवणार नाही. एकाला पण वेगळा असतो. काय सांगितलं मला मी, सायटोसिन म्हणजे तयार होणं, वाढणे ह्याला आपण सायटोसिन म्हणतोय. मग आता हे 8,000 चे 10,000 झाले, 20,000 झाले, इथपर्यंत ठीक आहे. प्रचंड प्रमाणात 20,000, 25,000, 40,000, 50,000, 1 लाख झाले. किती झाले? म्हणजे ऑन ॲव्हरेज 10 पट जास्त झालं. त्या कंडिशनला आपण म्हणतोय ल्युकेमिया. मिया गाडगा असलेला. ओके, मग ल्युकेमियाचा अर्थ रक्ताचा कॅन्सर. ओके, मी तुम्हाला कॅन्सर व्हॉट इज कॅन्सर इज थोडक्यात सांगतो. अजून आपल्याला ते ह्यूमन हिस्टरी बघायचं आहे. कॅन्सर याचा अर्थ आपल्या बॉडीमध्ये असते तुमचा एक केस गेला दुसरा केस येणार आहे. कारण एक इथला परत सेल गेला दुसरा सेल परत येणार आहे. पायाचा सेल गेला परत तयार होणार आहे. प्रोसेस मायटोसिस म्हणून बघितलं. मायटोसिस तयार होणे. एक जर केला की एक किंवा दोन नॉर्मल आहे किंवा आला नाही पण चालते. आणि एक केला आणि 100 आले तर त्याला म्हणायचं कॅन्सर होणे. काय म्हणलो मी, आपल्या शरीरामध्ये पेशी असतात. त्या पेशी एक पेशी चालल्या दुसरी पेशी आल्या दुसरी पेशी परत तुमचं नख चाललंय नख घ्यायला लागले, केस चालले कसं व्हायला लागले. कुठले पण लिव्हरचे सेल खराब व्हायला परत तयार व्हायला, हाडाचे सेल जर खराब व्हायला परत तयार व्हायला. एक्सेप्ट न्यूरॉन मेमरी सेल तयार होते, बाकी सगळे जण
मरणे तयार व्हायची किती तुम्हाला म्हणजे लाईफ स्पॅन सांगणार आहे म्हणजे की त्याचा लाईफ स्पॅन आहे 120 दिवस. किती दिवस आहे म्हणजे एकदा एक आरबीसी तयार झाली की त्याच्यामध्ये 4 महिन्यानंतर किती महिन्यानंतर ही सध्या दुसरी तयार होते. समजा काय सांगितलं तरी तसं ह्याचा किती बघा 3 दिवसांचा बघा 3 to 7 days आहे. थर्मोस्टॅटचा मला काय सांगितलं का मग एक डब्ल्यूसी ला आले ते बघा एक डब्ल्यूसी ला परत दुसरा डब्ल्यूसी ते यायला लागला किती दिवसामध्ये 3 दिवसांच्या दिवसामध्ये थर्मोस्टॅट गेला दुसरा परत थर्मोस्टॅट यायला लागला म्हणजे मरण तयार पण एक गेलाय फॉर एक्झाम्पल तुमच्या घरात जागा किती आहे आले ते तुमचं रूम किती 5 रूम आहे किती माणसं आहे 17 माणसं आहे 5 जण आहे 5 रूम आहे 20 माणसाला काय प्रॉब्लेम आहे 30 माणसाला काय प्रॉब्लेम आहे 40 माणसाला काय प्रॉब्लेम आहे 50 माणसाला प्रॉब्लेम आहे किती माणसाला प्रॉब्लेम आहे 200 माणसाला प्रॉब्लेम आहे जागा कमी माणसं जास्त 500 माणसं म्हणल्यावर मग तर अजिबातच पॉसिबल नाही. मी काय सांगितलं होतं तसं आपल्या बॉडीमध्ये कशाचं पण प्रमाण जो प्रचंड होते वाढते पण दोन मिळतात वाढते म्हणलं सांगितलं आपण वाढतेला काय म्हणलं आपण पॉलिसायथिन म्हणलं हे पण वाढते म्हणलं आणि हे पण म्हणलं पण जो प्रचंड प्रमाण वाढते तेव्हा त्याला आपण काय म्हणतो कॅन्सर झाला. रक्ताचा कॅन्सर म्हणजे कोण वाढते रक्ताचा कॅन्सर म्हणजे हे डब्ल्यूबीसी प्रचंड प्रमाणात वाढते. समजलं ब्रेन ट्यूमर झालाय म्हणजे ब्रेन मधले सेल प्रचंड प्रमाणात वाढले. ब्रेस्ट कॅन्सर झालाय म्हणजे ब्रेस्ट मध्ये आपले सेल असतात एक चालल्या दुसरी चालल्या दुसरी चालल्या परत चालल्या एक गेले हजार आहे ब्रेस्ट कॅन्सर ब्रेस्ट ट्यूमर. सर्व्हिक्स आहे युट्रस आहे युट्रस मध्ये एंडोमेट्रियम चाललाय परत यायला लागलाय एंडोमेट्रियम चाललाय पेट समोर सेल होतो गिरॅन्ड मोठे मोठा आलाय कॅन्सर झाला. लिव्हर किडनी शोधला पाहिजे लिव्हर मध्ये एक लिव्हर मेला दुसरा झाला परत चाललाय सगळं एक गेले हजार आले लिव्हर कॅन्सर झाला. बोन आहे आपलं ऑस्टोसाइट मध्ये सेल आहे एक चालल्या दुसरी आहे एक गेले हजार आले बोन कॅन्सर. कॅन्सर इज नथिंग बट ट्रेमेंडस प्रचंड प्रमाणात जास्त सेल तयार होणे. सेल तयार न होणे प्रत्येक शरीरात माझ्या तुमच्या सगळ्यांच्या खरं प्रमाण कॅन्सर डिफरन्स आहे अनकंट्रोल्ड ग्रोथ अनकंट्रोल म्हणजे कंट्रोलच्या बाहेर समजलं तर रक्ताचा कॅन्सर म्हणजे काय असते ल्युकेमिया समजलं बघितलीच नाही का तर तू शेवटी जाय मला प्लेटचं लक्षात नसेल कंट्रोल जर तुम्हाला कळालं असेलच ओके थांबा काळेला रोग आहे सर सगळे काय वेळ अवघड 5 पॉइंट म्हणजे 5 आपण एक अप्रॉक्सिमेटली अर्धा 5 मिनिट जर मोठा आहे म्हणजे सोपा आहे 5 मिनिट आज सगळे आले अचानकच सगळे मिळले ट्रान्सपोर्ट कोण करणार मॅडम हे करत असताना बरं ते ट्रान्सपोर्ट करत असताना ते हळू मोठे होणार ना म्हणजे पहिला आर्मीचा लहान असतो मोठा होते मग तुमचं काम करतो एकदमच सगळे मिळले तिथून हे मोठा असतो पण काम होणार काय म्हणून मी काय आलं ती जर 5 मिनिट भरले 120 सो 10 लाख म्हणून तुम्हाला 50 लाख घ्यावं 5 मिनिट म्हणजे किती लागतात 50 लाख भागिले मोबाईल टाकून आणि 50 लाख भागिले 120 करा किती झालं दिवसाला 4 लाख आरबीसी मारायला लागले आणि दुसरे 4 लाख नवीन मारायला लागले उद्या परत दुसरे 4 लाख मारणार दुसरे 4 लाख परत दिवशी परत तिसरे 4 लाख येणार चौथे येणार. मी काय म्हणतो कळालं काय दररोज दिवसाला डेली जस्ट इमॅजिन द काउंट दिवसाला आपले एवढे आरबीसी मारायला लागले आणि एवढे तयार व्हायला लागले कुठं आरबीसी अंदाज काय असेल बोन मॅरो मध्ये बोन चा मॅरो इज नोन एज बोन मॅरो समजा लागले म्हणजे आपल्या हाडाला जेवढे एवढं काम दिले दररोज प्रचंड राहावं लागले बोन आपली बोन मॅरो समजलं ऍटम सेल मध्ये लय डेंजर होईल
आणि म्हणून आपण म्हणतोय मात्र डॉक्टर औषध नसतं काय फक्त आज गोळ्या खाऊन घेऊन आज मारणार आहेत ना 120 आपण काय टेस्ट केली असते अरे त्याची आरबीसी मारायला उद्या आपण आरबीसी काय करायचं आरबीसी तयार होण्यासाठी कोण लागते व्हिटॅमिन B12 लागते फोलिक ऍसिड लागतंय आयर्न लागतंय हे घटक आहे सगळ्यांची तर आरबीसी तयार व्हायला लागणार मग आपण असं केलं असतं दर्शनचे बीज झाले सगळेजण उद्या सगळेजण जाणार मग आपण आज तो इंजेक्शन दिले असते कशाचे फोलिक ऍसिड व्हिटॅमिन B12 आयर्न जेणेकरून उद्या सगळेजण चांगले तयार होतील एकच तयार होणार हो म्हणून करून बघा तुम्ही रक्तवाढीचं औषध डॉक्टर 4 महिने खायला सांगतात 4 महिने कशासाठी आजपासून तयार व्हायला चालू वाटते 4 महिन्यापर्यंत सगळेजण व्यवस्थित तयार होतील कारण 4 महिन्याचा लाईफ स्पॅन आहे आता समजा तुम्ही काय सांगितले अजून मोठं थोडं कमी म्हणा हा काय ती पण तयार व्हायलाच की जाणार 5 मिनिट जाणार नाही ना जाणार तर कसे ठीक आहे बोलतो मला काय पण आपण दररोज कोण घालून टाकाय तयार झालं एकाच दोन सांगितलं तुम्ही 4 महिने 8 वर्ष किती मी 4 लाख सांगितलं म्हणजे किती झाले 20 लाख केले आणि म्हणून काउंट आपण कमी केला की काउंट आपण डायरेक्ट किती कमी केला बघा तुम्ही अर्धा ते 1 मिनिट कमी केला ना समज तुम्ही काय म्हणाले ते अर्धा ते 1 मिनिट म्हणजे 5 लाख आपण तेच केले दिवसाला किती रे 4 लाख कमी केला म्हणजे 20 लाख कमी केला म्हणजे आपण किती कमी केले तेवढंच केलं म्हणूनच तो काउंट केला तर ते पण सांगणार आहे मग मुलींचे कसं काय हे आरबीसी म्हणजे तयार होतात ते पण काउंट करायला सांगणार आहे कळलं एवढं काय आहे सर तुम्हाला हां थोडंसं आपण डीप मध्ये जाऊया त्याच थोडं काय काय बघूया आता मी तुम्हाला काय सांगितलं पुढे जाऊ ना इरिथ्रोपोएसिस म्हणजे फॉर्मेशन मग हे कोण तयार करतं इरिथ्रोपोएटिक ऑर्गन इरिथ्रोपोएटिक ऑर्गन म्हणजे रक्त तयार करणारे अवयव समजलं कोण तयार करतं सगळ्यात महत्त्वाचं लहान बाळ मोठे मांस मोठ्या मांसात कोण करतं बोन म्हणजे हाड बोन मधला कुठला पार्ट बोन मॅरो नोट्स मध्ये पण असं आपल्याला तुमच्या म्हणजे सोपं जाते की डायग्राम काय करायला कसं जरा असं फ्लो चार्ट आला की नसतं बरोबर ना हां मग लहान बाळांमध्ये तर हाडच तयार झाले म्हणजे हाड तयार व्हायला चालू झाले काय झाले मग कोण करणार तुम्हाला लिव्हर शिकवलं होतं लिव्हर इज अ इरिथ्रोपोएटिक ऑर्गन तुम्ही काढून बघा लिव्हर जाऊन म्हणजे लक्षात घ्या लहान बाळांच्या कोण करते हे लिव्हरचं काम आहे इरिथ्रोपोएसिस करणं आणि ज्यावेळी हाड प्रॉपर तयार होतील लिव्हर बंद करते कोण करते बोन चालू करते समजलं काय सांगायला लागले जरा तरी मग काय होते हे बोन मॅरो नंतर कधी परत आरबीसी मध्ये एवढा असेल हळूहळू असा मोठा होत एवढा मोठा झाला कळ की होत असताना ही सेलच आहे ना बॉडीची एक सेल आहे पण या सेल मध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय मायटोकॉन्ड्रिया नाही न्यूक्लियस नाही त्यात आठवण असते रायबोसोम नाहीत आणि काय असते सेलमध्ये सेलमध्ये काय असते मायटोकॉन्ड्रिया रायबोसोम गोल्गी ॲपॅरेटस नाही आणि कोण आहे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम नाही व्हॅक्यूल नाही ही सेल तयार झाली पण सेलच्या आत फक्त हिमोग्लोबिनलाच ठेवला ओके हिमोग्लोबिनला काढा समजलं त्याच्यामध्ये सगळे आपण काढून टाकले घातले कोणाला फक्त याच्यामध्ये हिमोग्लोबिनला समजलं काय म्हणजे जरा समजायला गेलं ना मांसाहारीच हिमोग्लोबिनला याच्यामध्ये घातले आणि आपण सगळे जे काम सांगितलं हिमोग्लोबिनचं ट्रान्सपोर्ट करायचं काम कोणाचं आहे हे हिमोग्लोबिनचं कळलं मग आता हे तयार व्हायला कोण कोण लागते बोन मॅरो तयार करणार आहे खरं बोन मॅरोला काही सामग्री लागली
काय काय लागणार आहे तर सगळ्यात महत्त्वाचं व्हिटॅमिन B12 लागणार. सेकंड थिंग लागणार फोलिक ऍसिड लागणार. जर लागणार आयर्न आणि काय गोष्ट होतं काय ते चार असतील. आयर्न म्हणजे फेरस काय नाही ते झालं एवढं. ही प्रोटीन सांगितली समजून काय म्हणते हे सगळं साहित्य आहे. अलाउंड दॅट वन हार्मोन इज प्रेझेंट इरिथ्रोपोएटिन. तुम्हाला एसपीसी चॅप्टर कोण शिकवलंय कोण शिकवलंय कुठल्या महिन्यात समीक्षण शिकवलंय ते तुम्हाला सांगितलं असेल किडनीच्या वर एक ॲड्रेनल किडनीचा हार्मोन असते इरिथ्रोपोएटिन. किडनी काय करते इरिथ्रोपोएटिन हार्मोन तयार करते. किडनीचं काम आहे इरिथ्रोपोएटिन तयार करणं आणि नावच आहे पोएसिस म्हणजे तयार होण्याला मदत करणारा हार्मोन आहे. हे हार्मोन काय करते त्या बोन मॅरोला जाते समजलं. आणि बोन मॅरो काय करते मग हे सगळे घटक घेते व्हिटॅमिन B12 आपण जेवणात व्हिटॅमिन B12 फोलिक ऍसिड आयर्न आणि ही प्रोटीन आणि ह्याच्यापासून काय करते हे आरबीसी तयार करते. कळलं जरा. मग तुमचं जेव्हा रक्त कमी होते तेव्हा डॉक्टर रक्त कमी आलं असेल तेव्हा डॉक्टर पहिल्यांदा तुम्हाला हे देतात व्हिटॅमिन B12 च्या फोलिक ऍसिडच्या आयर्नच्या. कळलं तुम्ही बराच काय काय करतो कारण तुम्ही म्हणतो ते कशात आहे व्हिटॅमिन B12 सगळे ऑल टाइप्स ऑफ फ्रुट्स कंटेन व्हिटॅमिन B12. ताकामध्ये आहे हे व्हिटॅमिन B12 समजा लागले. त्यामुळे हे जर तुम्हाला कंटेन वाढवायचं असेल तर फळं खाणं गरजेचं आहे. फोलिक ऍसिड कशात असते अगेन काय अँटीऑक्सिडंट आहे ते. फोलिक ऍसिड तुम्हाला ग्रीन लिफी व्हेजिटेबल मध्ये व्हिटॅमिन B12 आणि फोलिक ऍसिड पण सापडते. त्यामुळे पालेभाजी डॉक्टर खायला सांगतात. काल मी तुम्हाला कारण सांगतो डॉक्टर हेच का सांगतात त्याचं. आयर्न लाल वस्तू खायला सांगतात. गूळ खावा टोमॅटो खावा बीट खावा समजा लागले. त्याच्यामध्ये फेरस जास्त असते. फेरस इज नथिंग बट आयर्न. कारण की जरा कसं महत्त्वाचं आहे इन केस ऑफ आता काय फिमेल मध्ये हार्मोन इस्ट्रोजन असते. कोण आहे नाही इस्ट्रोजनचं काम आहे बोन मॅरो स्ट्रॉंग करणं. बोन मॅरो स्ट्रॉंग झाला तर ते हेल्दी चालतं. आता कळलं there's the hormone estrogen. They always God is always great. देवाने काय केलंय पोरांपेक्षा काय येत नाही. गरज आहे असते मग रक्ताची तेवढं फार नाही. मुलींमध्ये कसं आहे गरज आहे तुमच्या बहिणी वगैरे कोण आहे ते फॉर एक्झाम्पल समजा लागले रक्त जर कंटिन्यू चाललं बॉडीतनं रक्त तयार होत नसलं काय होईल ॲनिमिया होईल रक्त कमी पडत बाकीचे प्रॉब्लेम होईल. मग देवाने सिस्टीम अशी केली आहे इस्ट्रोजनचं काम काय पिरियड्स आणणं. दुसरं काम इस्ट्रोजनचं बोनला स्ट्रेंथ देणं आणि त्यामुळे बोनला स्ट्रेंथ झाली हार्ट स्ट्रॉंग झाली. कळलं दोन हार्मोन आहेत इरिथ्रोपोएटिन आणि इस्ट्रोजन. ते फक्त फिमेल मध्ये फिमेल आणि फिमेल मध्ये किंवा फॉर्मेशनचे घटक आहेत एवढे हार्मोन इरिथ्रोपोएटिन इस्ट्रोजनचं पुस्तक दिलेलं आहे. इथे इस्ट्रोजन सांगितलं मला तर इस्ट्रोजनचा जो इम्पॉर्टन्स सांगितलं तर सांगितलेलं आहे. कळलं आपलं सगळं एका ठिकाणी आणायचं काय काय आता हे तयार केलं. आता काय झालं फॉर एक्झाम्पल हे तयार झालं. आता हळूहळू आरबीसी मोठा होत गेला त्याचं वय झालं किती दिवस 120 मरणार पेशी. काय सांगितलं मरणार पेशी ओके व्हेरी गुड बरोबर आहे. कुठं पडणार बाळ कोण पडणार